काय म्हणताय? तुमचं चहाची टेस्ट पण तुम्हाला खूपच नॉर्मल वाटते आणि डेली असं वाटतं की यार न्यू चहा पावडर आणूया, कारण ही चहा पावडर तर काही चांगला चहाचा टेस्ट देत नाही आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे एक मॅजिक ट्रिक. तुमचं गेसिंग एकदम बरोबर आहे. मी गवती चहाबद्दल बोलते आहे. आता गवती चहा ना माझ्या आईने घराजवळ अशीच 2-3 झाडं लावून दिलेत. पण मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये हे कसं लावू शकतात. एक छोटीशी कुंडी घ्यायची, कारण याचं खोड अगदी नॉर्मल असतं. त्यामध्ये तुम्ही एक कांडी जरी गवती चहाची लावली तरी पण गवती चहा होऊ शकतो साधारण 15 ते 20 दिवसामध्ये. पण त्यासाठी ना तुम्हाला त्याला डेली पाणी टाकावं लागेल, कारण गवती चहाला दुसरं काही नसेल तरी चालेल, पण पाणी हे कंटिन्यू पाहिजे असतं. आता जो गवती चहा आहे ना, याचं काही स्पेसिफिक संगोपन तुम्हाला करायचं नाही आहे. तुम्हाला नॉर्मली याचे जे पानं असतात हे जर तुम्हाला थोडेसे सुकलेला वाटलं कडेला, तर त्याचा फक्त शेंडा उडवायचा आणि नंतर नॉर्मल ग्रीन पान तुम्हाला लगेच दिसायला लागेल 2-3 दिवसामध्ये. आता हे आमच्या घराजवळच बघा ना, आम्ही नॉर्मली शेतात लावलंय. आजूबाजूला तुम्हाला गवत दिसतंय किंवा ही पुदिन्याची झाडं पण दिसताय, पण त्यामुळे गवती चहाचं काहीच नुकसान झालेलं नाहीये. तो त्यांचा 80त वाढतोय. अजून एक टिप, तुम्हाला गवती चहा हा नेहमी खोडापासनं नाही उपटायचा आहे. तुम्हाला तो कापून घ्यायचा आहे, जेणेकरून पुन्हा नव्याने गवती चहा परत उगवू शकतो. ठीक आहे. म्हणून मी सांगते, आता नॉर्मल चहाला टाटा बाय बाय करा आणि गवती चहा लावा तुमच्या घरात आणि गवती चहाचा चहा प्या. इतका सुंदर लागेल ना, तुमचा सगळा थकवा दूर होईल. आणि अशाच तुम्हाला जर अजून गोष्टींबद्दल माहिती घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा. ओके. आणि मी तुम्हाला परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन गोष्टीबद्दल माहिती देईल, नवीन प्लांटबद्दल माहिती देईल, जे आम्ही नॉर्मली आमच्या शेतात लावले आहेत आणि तेही तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये पण नॉर्मली लावू शकतात. कुठलेही जास्त एफर्ट्सची गरज पडत नाही. कोण बोललं की जास्त शेती लागते? तुम्ही तुमच्या गॅलरीलाच शेती बनवून टाका मित्रांनो. डोंट वरी.